नमस्कार भक्त हो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य जन्म, जो जन्म नव्हता तर भक्तांसाठी झालेला एक अवतार होता. स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे अंशावतार मानले जातात. त्यांच्या जन्माबद्दल कोणतीही ठोस तारीख, वर्ष किंवा स्थळ नाही, कारण स्वामी महाराज स्वतः म्हणत असत, मी जन्ममरणाच्या पलीकडे आहे. काही संत परंपरेनुसार स्वामी महाराजांचा प्रकट होण्याचा काळ साधारण 12व्या ते 13व्या शतकाच्या दरम्यान मानला जातो. ते हिमालयातील तपोभूमीत दीर्घ काळ तपश्चर्या करून भक्तांच्या कल्याणासाठी या भूमीवर प्रकट झाले. स्वामी महाराज प्रथम अक्कलकोट येथे स्थिर झाले आणि तेथूनच त्यांच्या दिव्य लीलांची सुरुवात झाली. त्यांच्या फक्त एका दृष्टीने दुःख नाहीसे होत असे, रोग बरे होत असत आणि भक्तांचे जीवन बदलून जात असे. स्वामी महाराजांचा जन्म हा देहाचा नव्हता, तर धर्म, श्रद्धा आणि भक्तीचा जागर होता. त्यांनी कोणताही धर्म, जात किंवा भेद मानला नाही, फक्त भक्ती आणि विश्वास यालाच महत्त्व दिले. आजही स्वामी महाराजांचे नाव घेताच मनाला शांती मिळते, संकटे दूर होतात आणि जीवनाला नवी दिशा मिळते. म्हणूनच भक्त हो, स्वामी समर्थ महाराजांचा जन्म हा एक चमत्कार होता आणि त्यांची कृपा आजही आपल्यावर आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ.